नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा, फाउंडर डॉक्टर प्रज्ञाज वेलनेस क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर चिंचवड. आपण जाणून घेतो आहे PCOD संदर्भात. तर आयुर्वेदिक दृष्टीने बघितलं तर आपण जे खातो भाजी पोळी वरण भात ते पोटात येतं. त्यानंतर त्यावर पचन होतं. पचनानंतर त्यापासून एक आहार रस निर्माण होतो. हा पोषक रस असा समजला जातो. आणि जे किट्ट असतं मल असतं ते बाहेर टाकले जातं मल मूत्र स्वेद या मार्गाने. आणि जो पोषक आहार असतो पोषक रस असतो आहार रस त्यापासून बाकीच्या अवयवांची शरीरात निर्मिती होते. समजा केस नखे यापर्यंत हा पोषक आहार जाऊन त्याप्रमाणे त्याची निर्मिती होते. आणि PCODमध्ये जे समजा ब्रेनमधले सेंटर्स आहेत किंवा रजनिर्मिती ज्या प्रकारे व्हायला हवी, बीज निर्मिती ज्या प्रकारे व्हायला हवी त्या प्रकारे पोषण व्यवस्थित न मिळाल्यामुळे ती योग्य प्रकारे होत नाही. कारण या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेतरी अवरोध निर्माण होतो, ब्लॉकेजेस निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित रेग्युलर मेन्सेस यायला हवे तसे येत नाहीत. रेग्युलर पिरियड्स यायला पाहिजेत, ब्लिडिंग व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. आणि PCODचा त्रास त्यामुळे होतो. तर हा अवरोध काढण्यासाठी पचनसंस्था फार महत्त्वाची